चिकाटी परिश्रम मेहनतीतून भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण डॉक्टर सर्वेश बावणे यांचा केला सत्कार। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे, मी सहसंपादक आदिल शेख। जिद्द, चिकाटी, परिश्रम व मेहनत या कशुशीच्या प्रयत्नातून डॉक्टर सर्वेश अनिल बावणे यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये ऑल इंडिया रँक 503 घेऊन उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आज शनिवारी 10 मे रोजी त्यांचा पुष्पगुच्छ व पेढा भरवून सत्कार घेण्यात आला। डॉक्टर सर्वेश बावणे यांचे प्राथमिक शिक्षण विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस येथे झाले। त्यांचे पुढील उच्च शिक्षण MBBS चे NKB साळवे इन्स्टिट्यूट सायन्स नागपूर येथे झाले। त्यानंतर सन 2023 मध्ये प्रथम प्रयत्न भारतीय व्यापार सेवा प्रशिक्षु अधिकारी तर द्वितीय प्रयत्न सन 2024 मध्ये परराष्ट्र खात्यामध्ये सेवा करण्याची त्यांना आवड होती, म्हणून त्यांनी प्रथम प्राधान्य प्राथमिक भारतीय विदेश सेवा दिलेल्या आहे व ते मिळवण्याची अपेक्षित आहे। आज रोजी त्यांच्या सत्कार समारंभात त्यांचे वडील नागपूर जलसंपदा विभाग शाखा अभियंता अनिल बावणे, आई सौ माया बावणे, गुरिणी व लहान बहीण कुमारी अस्मिता बावणे या परिवाराचा सत्कार सोहळा संपन्न झाला। हा सत्कार समारंभ छोटेखानी कार्यक्रम त्यांचे दिग्रस येथील मामा ढाले परिवारात झाला। यावेळी दिग्रस येथील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक व विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तसेच दिग्रस शहरातील पत्रकार उपस्थित होते। रिझल्ट कधी लागला? रिझल्ट हा लागला 22 एप्रिल। एज्युकेशन आहे इथं दिग्रसमध्ये तुम्ही पूर्ण तुमचं म्हणजे आयुष्य पूर्ण इथं केलं? हो, म्हणजे सुरुवातच व्हायची आहे, पण तुमच्या मामाचं काही योगदान त्याच्यात, आमच्या ॲडव्होकेट भाले साहेबांचं? सगळ्यात मोठं योगदान तर आजोबांचं होतं। त्यांनी लहानपणापासून प्रोत्साहन देत होते आणि मामा लोक पण लहानपणापासून सांगायचे की कलेक्टर वगैरे असले काही, आणि वडिलांनी पण हे एक स्वप्नपूर्तीसारखं क्षण आहे माझ्यासाठी, कारण की सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात मी यशस्वी झाले। त्यांच्या UPSC 2024 यामध्ये 503 रँक घेऊन भारताचे नाव लौकिक केले, तसेच आपल्या दिग्रसचे सुद्धा नाव लौकिक केले। त्यांच्यासाठी आपण इथे आले त्याबद्दल मी स्वागत करतो। कोर्स केला होता आणि त्यानंतर मग स्वतःचेच तयारी। पहिल्या वर्षी मी कोचिंग घेतली होती, दुसऱ्या वर्षीपासून मग स्वतःच अभ्यास केला होता। तुम्ही MBBS कोण्या वर्षी झाली? 2022 वर्षी। 22 पासून तुम्ही 23 पर्यंत अभ्यास केला, 23 मध्ये पहिला अटेम्प्ट केला। म्हणजे एका वर्षात तुम्ही एका वर्षाच्या अभ्यासानं झालं काही? हो, पहिल्या वर्षी। आणि किती तास अभ्यास करावा लागला? असं रोजचं तर नाही, पण ऑन ॲन ॲव्हरेज 7 ते 8 ते 10 घंटे अभ्यास व्हायचा रोज। कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची होती। तुमचा आदर्श आता दुसऱ्या तरुणांना घ्यायचा आहे, तर त्यांना काय सांगाल, कसं तुमच्या जसं यशस्वी व्हायचं आहे? असेल ज्यांना काही पण मार्गदर्शन लागत असेल ते केव्हाही माझ्याकडे येऊ शकतात, मी त्यांना मदत करण्यासाठी केव्हाही तत्पर असेल। आता माझ्यासोबत जे लागले लोक त्यामध्ये आहे सेल्फ अभ्यास करून, पण कोचिंगमुळे तुम्हाला डिरेक्शन मिळून जाते की काय करायचं काय नाही करायचं। पण स्वतः अभ्यास करून पण ज्यांना आहे आवड हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स वाचण्याची, अशा लोकांना रुची असल्यामुळे स्वाभाविकता ही एक्झाम इझी जाते, तर ते लोक काय म्हणते आपला स्वतः अभ्यास करून पण देऊ शकतात। मेडिकल सायन्स इंग्लिश स्कूलमध्ये झालं आहे। त्यानंतर मी MBBS NKB साळवे इन्स्टिट्यूट नागपूरमधनं MBBS केलं। 2023 मध्ये मी पहिल्यांदा अटेम्प्ट दिला, तेव्हा इंडियन ट्रेड सर्व्हिसमध्ये माझं सिलेक्शन झालेलं। 2024 मध्ये दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 503 रँक घेऊन मला इंडियन फॉरेन सर्व्हिस भेटण्याची अपेक्षा आहे।